अमरावती शहरातील बडनेरा रोडवरील श्री रांदलधाम महेश भवन येथे लोहाणा समाजाच्या वतीने वसंत पंचमी व रथसप्तमी निमित्त सामूहिक जनेऊ संस्कार व श्री माता की चौकी उत्सवाचे आयोजन करण्यात आले। या 2 दिवसीय कार्यक्रमात सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी, पारंपरिक संस्कार, भजन, कीर्तन, मंत्रोच्चार आणि 108 देवींच्या जपासह माता की चौकी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे। या आयोजनामागील मुख्य उद्देश केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून समाजातील सांस्कृतिक परंपरा, धार्मिक संस्कार आणि सामाजिक मूल्यांचे जतन व संवर्धन करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले। काही कुटुंबांना वैयक्तिक कारणांमुळे स्वतंत्रपणे असे संस्कार करणे शक्य होत नसल्याने सामूहिक स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येत आहे, ज्यामुळे समाजातील ऐक्य व सहभाग वाढीस लागतो। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कला संगम, प्रदर्शनी व विक्रीचेही आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये विदर्भातील महिला उद्योजकांना स्वतः तयार केलेली उत्पादने सादर करण्याची संधी देण्यात आली असून आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत शीला पोपट, लोहाणा महासंघ विदर्भ महिला विभाग अध्यक्ष रश्मीबेन रायचुरा तसेच श्री जलाराम सत्संग मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शीला पोपट, श्री लोहाणा महापरिषद विदर्भ महिला समितीची मी अध्यक्ष आहे आणि आमचं 23, 24, 25ला एक भव्य दिव्य आयोजन होणार आहे। ते आहे की आमच्या समाजातील मुलांची समूह जनोई म्हणजे मौंज आणि आमची जी रांदल माता, आमची कुळदेवी आहे सगळ्यांची, त्याचे 108 देवींचे आव्हान करून त्यांचं खूप मोठा आम्ही महोत्सव इथे साजरा करून राहिलो आहे। स्थळ आहे रांदल माता धाम महेश भवनला, बडनेरा रोडला। आणि आम्ही याच्या मागेच आमचा आशय आहे की जे समाजातील बांधव आहेत की कुठल्या कारणाने किंवा त्यांच्या समयानुसार किंवा कोणाला फायनान्शियल पण जो प्रॉब्लेम तर तो त्यांना करता येत नाही, तर त्यांचं आपण समूहमध्ये समाजावती आयोजन करण्याच्या उद्देशाने आम्ही हे आयोजन इथे घेतो आहे।